तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी निमित्त तुम्हा सर्वांना माझे कोकण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। आमदार भरत गोगावलेंच्या विरोधात होणार गुन्हा दाखल, टीका करताना वापरली खालच्या पातळीची भाषा, स्नेहल जगतापांवर टीका करताना जीभ घसरली। खेड तालुक्यातील सरकारी प्राणी रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, प्राण्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यास असमर्थ। विजयादशमीच्या मुहूर्तावर काढली प्रभात फेरी, पारंपरिक मराठी वेशभूषा करत काढली प्रभात फेरी। आणि राजापूरमध्ये दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, या घटनेने संपूर्ण पाचल परिसर हळहळले। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेना गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले महाड पोलादपूर मानगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले आपल्या मतदारसंघामध्ये त्यांची मजबूत पकड असली तरी विरोधी पक्षाच्या भावी उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरल्याने उभाटा गटाच्या महिला आघाडीच्या सर्व महिला मंडळांनी आमदार भरत शेठ गोगावले यांचे जाहीर निषेध व्यक्त करत आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये उभाटा गटाच्या मोठ्या संख्येने महिला मंडळ उपस्थित होत्या। लाडकी बहीण योजना ही राबवण्यासाठी जो काही अट्टहास त्यांनी चालवलेला आहे, इकडे महिलांना पैसे द्यायचे आणि दुसरीकडे महिलांच्याच कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीने शिवीगाळ करून त्यांनी अपमान केलेला आहे। आणि आम्ही सरकारला, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची महिला विधानसभा संघटक म्हणून इशारा देते की असे जे हे लोकप्रतिनिधी आहेत की जे महिलांचा वेळोवेळी अपमान करत आहेत, अशा लोकप्रतिनिधींचा त्यांनी बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व महिला आघाडीला रस्त्यावरती उतरून या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करावा लागेल। शासनाच्या मिक्सर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जसा मिक्सर फिरतो तशी आमदार साहेबांची बुद्धीही फिरलेली आहे आणि पराभवाच्या भीतीने आता हे असे बेताल आणि मर्यादा सोडून त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। आमदार साहेबांनी या वक्तव्याची जाहीरपणे माफी मागावी, नाहीतर राजीनामा द्यावा। ही छत्रपती शिवाजी महाराजांची, बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक भूमी आहे आणि या भूमीचं नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही। कारण एका महिलेप्रती अशी भाषा वापरताना तुम्ही थोडंसं तरी भान ठेवायला हवं होतं आणि सगळ्या मर्यादा ओलांडून आज तुम्ही जे काही वक्तव्य केलं त्याचा जाहीरपणे आम्ही शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून याचा जाहीरपणे निषेध करतो। एका महिलेबद्दल जे अर्वाच्य भाषेमध्ये वक्तव्य केलेलं आहे, तर रायगड भूमीमध्ये जन्म घेतलेला असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल असलेला अनादर, म्हणजे त्यांच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल ही आदर हा नाहीच आहे। त्यामुळं असे आमदार आहेत, त्यांनी समस्त स्त्री वर्गाची जाहीर माफी मागितली। एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारे दिले जात आहेत, शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सन्मान केल्याचे भासवले जात असताना दुसरीकडे मात्र आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये नुकत्याच झालेल्या विविध भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। भाषण करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या भावी उमेदवार स्नेहल जगताप यांचे नाव न घेता अपशब्द काढले। सोशल मीडियावर ही क्लिप वेगाने व्हायरल झाली असून याबाबत महाडकर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय अनेकांनी या वक्तव्याचा निषेध देखील नोंदवलाय। महत्त्वाचे म्हणजे महाड पोलादपूर मानगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची मजबूत पकड असली तरी विरोधी पक्षाच्या भावी उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली असल्याने उभाटा गटाच्या महिलांनी महाड पोलीस ठाण्यात आमदार गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। महात्मा ज्योतिबा फुले किंवा आम्ही काय थोडीफार मदत आणि प्रत्येक गावामध्ये विकास, मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे
बोटव्या बनवणारी बहीण पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण आम्ही कोणी सांगावं. मुळात पक्षप्रतोद महोदयांना असं वाटतं की बेताल वक्तव्य केलं की मला एक वेगळीच प्रसिद्धी मिळते आणि बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचं हे त्यांचे खूप जुने नाटकं आहेत. एकीकडे महिलाच्या बाबतीमध्ये लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे समस्त महिला वर्गासाठी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य द्यायचं हे खरंच निंदनीय आहे. जे वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा ज्या चुकीच्या शब्दाचा त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे, निश्चितपणानं महाविकास आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संभाव्य उमेदवार ही महिला आहे. तो जाणून बुजून हा मला उद्देशून केलेलं हे वक्तव्य आहे आणि ते करत असताना निश्चितपणानं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे आणि हेच का त्यांचे संस्कार, हे आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छिते. आणि दुसरं माझं हे थेट मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना हे आव्हान असणार आहे आणि हा प्रश्न असणार आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य हे जे काही आपल्या पक्षाच्या प्रतोद यांनी केलेलं आहे त्याच्यावरती आपण गंभीर गुन्हा दाखल करणार आहात का, आणि जर का तो करणार नसाल तर त्याच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका असणार आहे हे समस्त महिला वर्गाला आपण दाखवून द्यायचं आहे. तालुक्यातील खाडीपट्टी भागातील सौनसच्या जगबुडी खाडीत वाळूने भरलेला ट्रोलर अचानकपणे जगबुडी खाडीत उलटून बुडालाय. ट्रोलरवरील 3 खलाशी वाचले असून या बुडालेल्या ट्रोलरच्या चौकशीची मागणी स्थानिक मच्छीमार बांधवांनी केली. ट्रोलरवरील 3 खलाशी वाचले असून या बुडालेल्या ट्रोलरच्या चौकशीची मागणी स्थानिक मच्छीमार तसेच जनतेतून करण्यात येत आहे. तालुक्यातील खाडीपट्टा भागात सक्शन पंपाने मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून सक्शन पंपाचा वाळू उत्खननासाठी मोठा वापर केला जात आहे. अशा वाळूने भरलेला ट्रोलर सक्शनने भरून जगबुडी खाडीतून किनाऱ्यावर येत होता. सौनस गावच्या हद्दीत आल्यावर वाळूने भरलेला ट्रोलर गटांगळ्या खाऊ लागला. यानंतर अचानक हा ट्रोलर उलटला. यावेळी ट्रोलरवरील 3 खलाशी जगबुडीच्या खाडीत पडले होते. त्यांना पोहता येत असल्यामुळे ते सुखरूप खाडी किनारी पोहोचलेत. खाडीमध्ये जीव धोक्यात घालून अनेक परप्रांतीय कामगार काम करत आहेत. त्या परप्रांतीयांची नोंद स्थानिक ग्रामपंचायत तसेच पोलीस ठाण्यात कार्यालयात करण्यात येत नाही. त्यामुळे खाडीपट्टा भागात होणाऱ्या चोऱ्या आणि छोटे मोठे गुन्हे यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जगबुडी आणि वाशिष्ठी खाडीच्या संगमावर चिपळूण तालुक्याच्या दिशेला जवळपास 7 ते 8 सेक्शन पंप जोडलेले ट्रोलर दिवसभर उभे असतात. हे ट्रोलर दररोज संध्याकाळी खेड तालुक्याच्या दिशेने आणून या भागात सेक्शनने वाळूचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होते. सेक्शन मधून काढलेली वाळू ही ट्रोलरमध्ये भरून ते ट्रोलर खेड तालुक्याच्या गावात पाठवून प्लॉटवर खाली केले जातात. त्यामुळे खाडीच्या किनारी वसलेल्या गावातील नागरिकांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेली 1.5 ते 2 वर्षे हा प्रकार खाडीत सुरू असल्याने खाडीच्या किनारी असलेल्या गावातील नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. दाभोळ खाडीत ड्रेजरने वाळू उत्खनन करणे, हातपाटीने वाळू काढणे अशा निविदा स्थानिक पातळीवर नागरिकांना विश्वासात घेऊन काढल्या जात नाहीत. गावात न राहणारे गाव कामगार तलाठी, गावात कधीही न गेलेले मंडळ अधिकारी, कधीही खाडीची व्हिजिट न केलेल्या तहसीलदार यांच्या अहवालानुसार काढून घेतात असा आरोप येथील जनतेतून करण्यात येत आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून जगबुडी व वाशिष्ठी खाडीतून सेक्शन पंपाने खुलेआमपणे वाळूचे उत्खनन चालू आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल यंत्रणा यांची कोणतीही परवानगी नसताना सेक्शन लावून वाळू खोल खाडीतून काढली जाते. हे भविष्यात धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करण्यात येऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. जगबुडी खाडीत 4 दिवसांपूर्वी एक ट्रोलर वाळूने भरलेला उलटलाय. तो कोणाच्या मालकीचा आहे? सध्या हा ट्रोलर जगबुडी खाडीत सौनस गावच्या हद्दीतील खाडीत आहे. तो नवीन असून त्याची नोंदणी महाराष्ट्र मेरीटाईम खात्याकडे ही करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जगबुडी खाडीत फिरणाऱ्या असंख्य ट्रोलर बोटी यांचीही नोंदणी मेरीटाईम कार्यालयात करण्यात आलेली नाही.
त्यामुळे हा बुडालेल्या ट्रोलरचा ताबा घेत असलेल्या अनेक बेकायदेशीर बोटी आणि ट्रोलरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खाडीपट्टा विभागातील जनतेतून करण्यात येत आहे. पोलादपूर तालुका ओमली दत्तवाडी येथील मुंबईकर चाकरमान्यांनी मुंबई येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय. अनेक वर्ष ज्या पक्षासोबत राहिलो त्या पक्षाने कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाहीत, फक्त जनतेला फसवण्याचे काम केले. शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे होत असलेली विकास कामे पाहून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. रामजी उत्तेकर, राजीव चिकणे, मंगेश चिकणे, जनार्दन चिकणे, राजेश चिकणे, प्रशांत चिकणे, मयूर चिकणे, सुनील चिकणे, हरी चिकणे, मनीष चिकणे, अनिल चिकणे इत्यादींनी पक्षात प्रवेश केलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरवण्यात आले. या विमानांना वॉटर कॅननद्वारे अनोखी सलामी देण्यात आली आहे. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 विमानाने देखील यशस्वी टेक ऑफ केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानाने देखील फ्लायपास केलाय. लँडिंग करणाऱ्या C-295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इक्बाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉक्टर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम होतोय. मी दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा दिवस हा नवी मुंबई नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. कारण याचा इंतजार याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. कारण मुंबई एअरपोर्टला असलेली गर्दी लक्षात घेता या नव्या मुंबई एअरपोर्टचं महत्व सर्वसामान्य लोकांना आणि प्रवाशांना अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आता झालेला नवीन अटल सेतू, या अटल सेतूमुळे हे नवी मुंबई एअरपोर्ट आणखी जवळ आलेलं आहे. आणि आज सगळ्यांचीच उत्कंठा होती की लवकर हे विमानतळ सुरू व्हावं आणि ते आज खऱ्या अर्थाने भारतीय वायुदलातर्फे C-295 एअरक्राफ्ट यशस्वी लँडिंग झालं. मी त्या सर्व पायलटचं मनापासून अभिनंदन करतो. केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं अभिनंदन करतो आणि डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांना धन्यवाद दिला. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जांभूळटेप जुनी वसाहत रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. अशातच पावसाळ्यात व उन्हाळ्यात या खडतर रस्त्यावरून चालणे अवघड काम होते. ग्रामस्थांचे रस्त्याअभावी होणारे हाल थांबावेत यासाठी युवा नेते प्रसाद भोईर व माजी सभापती संजय भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सततचा पाठपुरावा व नियमित केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. जांभूळटेप जुन्या वसाहत रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्या माध्यमातून तब्बल 35 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती माजी सभापती संजय भोईर यांनी दिली आहे. माणी येथे नुकतेच भाजप नेते वैकुंठ पाटील व निलिमा पाटील यांनी ज्या रस्त्याचे उद्घाटन केले त्या रस्त्याची त्यांनी लांबी किती व रुंदी किती
त्यासाठी एकूण आलेला निधी किती हेच माहीत नाही, मात्र आमच्या प्रयत्नानेच हा रस्ता होत असल्याचे ते भासवत आहेत. हे चुकीचे आहे. याबाबतचे वास्तव व सत्यता पाहिली तर हे दोन्ही रस्ते होण्यासाठी युवा नेते प्रसाद भोईर यांचे महत्त्वपूर्ण योगदान व श्रेय असल्याचे उद्घाटन प्रसंगी संजय भोईर, घनश्याम कुथे यांच्याकडून सांगण्यात आले. मागील अनेक वर्षे जनतेचे रखडलेल्या रस्त्याअभावी होणारे प्रचंड हाल आता थांबणार असून आता या मार्गावरून गावकऱ्यांचा सुखकर आणि सुरक्षित प्रवास होणार असल्याने जनतेतून प्रसाद भोईर व संजय भोईर यांचे आभार मानले जात आहेत. या उद्घाटनाप्रसंगी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. आज जो आपण भूमिपूजन आणि रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे, त्या रस्त्याची लांबी जी आहे ती 1425 मीटर लांबी आहे आणि जो हा आता रस्ता मंजूर आहे त्याची अनामत रक्कम आहे 35 लाख रुपये कामाची अंदाजपत्र रक्कम. हा रस्ता 75 मीटर कॉन्क्रीट आहे आणि 780 मीटर डांबरीकरण आहे. या रस्त्यामुळे जुन्या गावात जाणारा जो रस्ता आहे, जो खडीकरण झालेला नाही, तो पूर्ण कार्पेट आणि BBMसह सर्व बाबतीत सुखकर होणार आहे आणि ह्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. आताच आमच्या निर्माताई आणि वैकुंठ पाटलांनी जो उद्घाटन केला माणी येते, त्यांना ह्या रस्त्याची लांबीसुद्धा माहिती नाही आणि याची रक्कमसुद्धा माहिती नाही आणि रस्ता आम्ही मंजूर केला. रस्ता शासनाचा मंजूर झालेला आहे कारण ह्या जुन्या गावाचा प्रस्ताव हा प्रसाद दादा भोईर आणि माजी सभापती संजय भोईर यांनी केला होता आणि त्याचा संपूर्ण पाठपुरावा आम्ही 2 मंडळी आणि स्थानिक सरपंच घासेसाहेब असतील, आमच्या सिल्के मॅडम असतील सरपंच, यांच्या माध्यमातून झालेला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे असे प्रसाद दादा आज आम्हाला ह्या तालुक्यामध्ये मिळतोय, हे आम्ही संधी घेणारच आहोत. आणि काय तर ह्याच्या 40-45 वर्ष अगोदर आम्हाला चान्स पाहिजेच होती. आम्हीसुद्धा त्यांचं काम केलं, परंतु काम करताना 5 वर्ष यांना दिली, 5 वर्ष त्यांना दिली, पाटील घराण्यामध्ये दिली, परंतु कामाची कुठली पद्धत त्यांनी म्हणजे अभिमानास्पद गौरवास्पद काम पाहिजे तसं ह्या तालुक्यात तिन्ही तालुक्यात कधी झाले नाही. परंतु ह्या गोष्टीची जाणीव मात्र प्रसाददादा भोईर यांना आली आणि म्हणून या विधानसभेमध्ये हुशार व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन कायदे मंडळामध्ये कायदे तयार करून या विकासाची गंगा या आमच्या तालुक्यामध्ये येईल अशी आम्हाला आशा आहे आणि म्हणून हा चान्स आम्ही शोधत होतो आणि तो पर्याय नव्हता 2 पाटलांशिवाय आणि हा सक्षम पर्याय आज आम्हाला या ठिकाणी तालुक्याला आलेला आहे आणि नक्कीच हे आमदार म्हणून येतीलच. कारण कुठेही किती बघितलात तुम्ही तर आजपर्यंत सगळे मुख्यमंत्री मंत्री कोण जरी किती जरी कोणाच्या पाठी जरी असले तरी आमच्या पाठी मात्र प्रसाददादांच्या पाठी हे सामान्य जनता आहे आणि 100% सामान्य जनता आहे. प्रसाददादा भोईर यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दाभोळ शाखेचं उद्घाटन काल शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या शुभ हस्ते आणि महिला जिल्हा संघटन ज्योतिताई विचारे, मागाठाणे विधानसभा संघटक आणि दाभोळ हरणे जीप गट मुंबई समन्वयक चित्तरंजन देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी तालुका उपप्रमुख अशोक जाधव, तालुका उपप्रमुख अनंत पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक खळे, विभाग प्रमुख संतोष गुटेकर, विभाग प्रमुख रमेश बहिरमकर यांची उपस्थिती होती. दाभोळ शाखेचे शाखा प्रमुख मुरलीधर कनगुटकर, शाखा संघटक स्नेहल नरबेकर, शाखा समन्वयक नाना शिगवन, सर्व उपशाखा प्रमुख गुलजार काका बाबा बामणे व सर्व महिला पुरुष शिवसैनिक यांनी शाखेच्या स्थापनेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ज्येष्ठ शिवसैनिक संदेश तोडणकर यांचे देखील मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख संतोष गुटेकर यांनी केले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच
पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 9270 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. सरकारी पाळीव प्राणी रुग्णालये अनेक वेळा पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. या रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव आणि योग्य उपचारांची उपलब्धता नसल्यामुळे काही गंभीर समस्या पाहायला मिळतात. हे रुग्णालय ठरलेल्या कामाच्या तासातच कार्यरत असतात. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी तात्काळ मदत मिळणे अत्यंत कठीण होते. हे रुग्णालय सामान्य कामकाजाच्या तासांच्या बाहेर उपलब्ध नसल्याने अनेक वेळा प्राण्यांना दुखापत किंवा गंभीर आजार झाल्यास ताबडतोब उपचाराची गरज असते, परंतु उपचार न मिळाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. या परिस्थितीत पाळीव प्राण्यांचे जीवन धोक्यात येते, ज्याचे परिणाम त्यांच्या मालकांसाठी मनसुख देणारे नसतात. याशिवाय पाळीव प्राणी रुग्णालयांनी आरोग्य सेवा आणि उपचाराबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्यांच्या प्राण्यांच्या आरोग्याबद्दल अधिक माहिती आणि संसाधने उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि पाळीव प्राण्यांवर उपचार घेण्यासाठी अधिक संसाधने, तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच 24 तास उपलब्धता सुनिश्चित करावी. खोपी प्रभागातील जिल्हा परिषदेच्या निर्ले नंबर 1 शाळेला रवींद्र जयवंत भोसले यांच्याकडून कराओके स्पीकर सेट प्रदान करण्यात आलाय. देणगीदार रवींद्र जयवंत भोसले यांचा शाळेचे मुख्याध्यापक अजित भोसले यांनी सत्कार केलाय. रवींद्र भोसले हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाला उदय संभाजी भोसले, अनिल आत्माराम भोसले, विठ्ठल भिवाजी जाधव, अनिल राघोजी येरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक अजित भोसले यांनी सर्वांचे आभार मानलेत. खेड तालुक्यातील दहिवली गावचे सुपुत्र सहदेव शिवाजी शेलार यांचा मोठा मुलगा ओमकार सहदेव शेलार आर्मीमध्ये दाखल होणार असल्याने त्यांचे ट्रेनिंग सेंटर आसाम येथील गुवाहाटी या ठिकाणी होतं आणि तो मागील 1 वर्षापासून त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत होता. त्याचं ट्रेनिंग पूर्ण होऊन त्याचा शपथविधी सोहळा 10 ऑक्टोबर 2024 रोजी होणार असल्याने संपूर्ण परिवार आसाम येथील शपथविधीसाठी जाण्यास तयारीला लागला होता. परंतु नियतीच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही आणि याचाच अनुभव शेलार कुटुंबियांना आलाय. ओमकार शेलार यांचे वडील सहदेव शिवाजी शेलार वय वर्षे 45 हे आपल्या मुलाच्या शपथविधीसाठी आसामला जाण्याची तयारी करत असताना ओमकार शेलार यांचे वडील सहदेव शिवाजी शेलार वय वर्षे 45 हे आपल्या मुलाच्या शपथविधीसाठी आसामला जाण्याची तयारी करत असताना आणि त्या आजाराने 17 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचं निधन झालं. आता महत्त्वाचा विषय होता की ओमकार हा ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेत होता त्याचा शेवट होत असताना तो आता खरोखर त्याच्या वडिलांच्या अंतिम विधीसाठी पोहोचेल का आणि त्याला सुट्टी मिळेल का. परंतु हा विषय असताना आसाम येथील ज्या कॅम्पमध्ये तो सराव करत होता त्या ठिकाणी संपर्क साधल्यावर तेथून त्याला फक्त 7 दिवसाची सुट्टी मिळाली आहे आणि तो मुंबईकडे रवाना झालाय. आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार झाल्यावर तो शोकाकुल वातावरणात 25 सप्टेंबर रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यासाठी आसामकडे रवाना झालाय. वडिलांचे दुःख असताना देखील आपण देश सेवेसाठी आपल्या वडिलांनी आपल्याला समर्पित केलेला आहे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो कॅम्पमध्ये गेला आणि आज दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय सैन्य दलाचा रितसर जवान म्हणून तो आज रुजू झालाय. आपल्या वडिलांचे निधन झालेलं असताना देशासाठी कोणताही दुःख न दाखवता त्यांनी सर्व दुःख मागे टाकून देशासाठी जायचा निर्णय घेऊन आज पुन्हा एकदा एक जवान म्हणून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संपूर्ण तालुकावासी यांनी ओमकार सहदेव शेलार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. तसेच अभिनंदनाचा वर्षाव देखील केलाय. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात पाचोली येथे दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्र उत्सवात राजापूर पाचळ परिसरावर शोककळा पसरली आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर लांजा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमधील हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या सणाची परंपरा कळावी यासाठी पारंपरिक मराठी वेशभूषा करत ही प्रभात फेरी लांजा परिसरातून महिला, पुरुष, ज्येष्ठ अगदी बच्चे कंपनींच्या उपस्थितीत उत्साहात काढण्यात आली आहे. बसवेश्वर चौक ते श्रीराम मंदिर अशी भव्य प्रभात फेरी काढण्यात आली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त काल शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी LP प्रशालेत गरबा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. विद्यार्थ्यांनी या गरब्यात मनमुरादपणे नाचण्याचा आनंद घेतलाय. रंगबिरंगी कपडे, दांडिया, गरब्याची सुंदर गाणी, लयबद्ध हालचाली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे शालेय वातावरण उल्हसित होऊन गेले. शिक्षक व शिक्षिका यांनी देखील गरब्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच LP प्रशालेत भोंडला स्पर्धा संपन्न झाल्यात. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला. फुलांच्या अनेक नक्षीकारक रांगोळ्या रेखाटल्यात. यामध्ये देवीचा मुखवटा, मोराची आकृती, तांदळाची सजावट, तांब्याचा कलश, फुलांच्या बारीक पाकळ्या, मध्यभागी दिवा, हिरवी पाने अशा अनेक सुंदर फुलांच्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण तांबे सर आणि चिंगळे मॅडम यांनी केले. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण सर आणि टकले मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सकुंडे व जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. खेड तालुक्यातील आंबाई गावच्या श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवीचा नवरात्री उत्सव उत्साहात पार पडलाय. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी रीघ लावली होती. यावेळी सर्व भाविकांच्या मनोरंजनासाठी कोकणात गाजत असणाऱ्या शाहिरांचा महामुकाबला म्हणजेच शक्तितुरा नाचाच्या जंगी सामन्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटलाय. पाहुयात या कार्यक्रमाची एक झलक. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा माझे कोकण.